आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे विधानसभेच्या 200 ते 215 जागा लढवणार असल्याचं मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं ही राज ठाकरेंची भूमिका असल्याचंही महाजन यांचं म्हणणं आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। तर शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्या भेटीवर प्रकाश महाजन यांनी टीकास्त्र सोडलंय। विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा जुनाच आहे, पण तो आताच समोर का आला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर उद्धव ठाकरे यांचं वागणं हे रझाकारासारखं असल्याचं सुद्धा प्रकाश महाजन यांचं म्हणणं आहे। सर्वच राजकीय पक्ष आता विधानसभेची तयारी करतायत, आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? आपण नाशिकमध्ये आलात। साहेबांनी परवा आमच्या पक्षमेळाव्यात जाहीर केलं की आपण स्वबळावर 200 जागा लढवूत, आणि हा निर्णय जर साहेबांनी घेतला असेल तर आम्ही सर्व कार्यकर्ते त्या दृष्टीने तयार आहोत। सध्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू आहे। जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले, तर हाकेंनी देखील आता जन आक्रोश मोर्चाला सुरुवात केली। मला या बाबतीत असं वाटतं की दोन्ही समाजाने एकत्र बसावं, त्या समाजातल्या विचारवंतांनी एकत्र बसावं आणि सामोपचारानं आणि एकमेकाशी संवाद करून हा प्रश्न सोडवावा। कारण या आरक्षणाच्या पेटलेल्या आगीत इतर समाज फार भयभीत झालेला आहे, आणि आरक्षण जाती आणि आरक्षण याला माझ्या पक्षाचा विरोध आहे। माझे नेते जातपात मानत नाहीत। आमचं म्हणणं आहे जातीपेक्षा आर्थिक निकषावर आरक्षण असावं, पण ठीक आहे, समाजाच्या काही घटकाचं ते म्हणणं असेल तर हा प्रश्न सामोपचारानं सुटेल। हा प्रश्न एकमेकावर दडपण आणून, एकमेकाशी वाद करून, एकमेकाच्या आदरस्थानाला कमी लेखून नाही होणार असं मला वाटतं। आज शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। मागच्या आठवड्यामध्ये छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि या आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडावी असा त्यांनी आग्रह धरला होता। हे पहा, माननीय शरद पवार साहेब एवढे वरिष्ठ नेते आहेत आणि ते माननीय मुख्यमंत्र्याला भेटत असतील तर खूप चांगली गोष्ट आहे, पण ते कोणत्या प्रश्नावर भेटत आहेत हे अजून काही स्पष्ट झालं नाही, आणि जोपर्यंत ते स्पष्ट होणार नाही तोपर्यंत ती भेट कशासाठी आहे आणि त्यातून काय निघणार आहे हे काहीच कळायला मार्ग नाही ना। त्यांनी आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडावी असं आपल्याला वाटतं का? माझं तर मत असं आहे, मागं राजसाहेबांनी एकदा सांगितलं होतं की सत्तेत असलेले आणि सत्तेत विरोधात असलेले या सगळ्यांना जर हे आरक्षण मान्य आहे तर मग आडलं कुठं? काल अमित शहा महाराष्ट्रामध्ये होते, त्यांनी शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे या दोघांवर जहरी टीका केली आहे। आम्ही मराठवाड्यातले असल्यामुळं आमच्याकडे एक कासिम रिझवी नावाचं एक, त्याला पुढे तुम्ही रजाकार म्हणून ओळखत होतात, म्हणजे हे महाराष्ट्रातल्या मुसलमानाचे हे कासिम रिझवी आहेत। कोण? उद्धव ठाकरे यांना मुसलमानाविषयी खूप प्रेम आहे, मुसलमानाला सुद्धा यांच्याविषयी प्रेम आहे। ते प्रेम एवढ्यासाठी आहे की उद्धव ठाकरे मान्य मोदीचा विरोध करतात, बाकी काही प्रेम नाही त्यांचं। कॅमेरामन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।